मित्रांनो, 500 मीटर आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे. 500 मीटर हे नेमकं घ्यायचं कसं किंवा काय करायचं. ऐका मित्रांनो, या 500 मीटर विषयी माहिती सांगतो. तर ऐका आणि बऱ्यापैकी तुमच्या दैनंदिन रनिंग मध्ये किंवा ह्याच्यात वापरण्यात मदत करा. तर मी एक सांगतो, माझे जे मागचे 2 किंवा 3 दिवस वाटले 500 मीटर साठी होते, पाहण्यात ते आले की बाकी तसं की साठी ना तुम्ही म्हणजे 4 राऊंड हे तुमचे म्हणजे नियमाप्रमाणे 1:10 मध्ये बसले पाहिजे. 1:10 मध्ये म्हणजे बसले ना तर तुमचा म्हणजे सॉलिड टाइमिंग तुमचे 4:40 किंवा 5 होईल. आणि सध्या भरतीची जी जी भरती सुटलेली आहे, त्यासाठी मी कॉम्पिटिशन भयानक राहणार आहे. नवीन मुलांना पण सांगायचं की तुम्ही बऱ्यापैकी कंडक्ट करा की 1600 मीटरवर जास्त बोलते आहे. आणि ज्यांचा म्हणजे सपोज 1600 मीटर आउट ऑफ माहिती तर त्यांनी ना बऱ्यापैकी ना टाईट हे झालं चेक टाईट नेमकं काय करायचं. फास्ट जास्त करून म्हणजे ना सकाळी जेवून काय करतो जेवून ते म्हणजे भिजू घाला. भिजू आल्यानंतर सकाळी ते पाणी प्या. कारण जेणेकरून तुमचा दम मोडण्यास मदत होईल आणि रोज त्याच्याबरोबर नित्यनेमाने हरभरे खावा. ते जर तुम्ही नित्यनेमाने जर करू लागले तर मध्ये फरक होईल. आणि एक सांगतो मित्रांनो, कसे टायमिंग कसा पडला पाहिजे. सांगते 4 राऊंड. पहिला म्हणजे एक 5 किंवा एक 10चा पडला पाहिजे. एक म्हणजे 2:30 किंवा 2 लय करून 2:35. तिसरा म्हणजे 3:30 किंवा 3:04 पडला पाहिजे. तर आणि चौथा म्हणजे तुमचा लय करून 4:50 किंवा 5 पर्यंत बसलाच पाहिजे. तर तुम्हाला भरतीला म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी 1600ला आउट ऑफ आहात. जर तुमचा तसं नाही पडला तर तुम्हाला अजून म्हणजे मेहनतीची गरज आहे. जुन्या मुलांना पण माझं सांगणं होतं की तुम्ही म्हणजे 1600 मीटर पण जुन्या मुलांचं राहिलेलं आहे. जसं की म्हणजे बघ एक मार्क उडून आला 2 मीटर तुम्ही जर ग्राउंडला टॉप 1600 मीटरला तुम्ही आउट ऑफ लागले तर तुम्हाला इकडे 100 मीटरला ना म्हणजे लय वाढायची गरज नाही. फक्त म्हणजे मी तुम्हाला सांगणारच आहे. आता हा माझा पहिला लॉंग व्हिडिओ आहे. जेणेकरून तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करावा एवढी माझी विनंती आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आत्ता 1600 मीटरचं म्हणजे सांगितलं जे काय असेल डाईट झालं किंवा आपले बाकी झालं तर एक सांगतो मित्रांनो, डाईट हे आपल्याला 70% म्हणजे डाईट असते आणि त्याच्यात म्हणजे आपलं 30% जे वर्कआउट. तर तुम्हाला आता मी 100 मीटरचं तुम्हाला म्हणजे सांगतो बरं. एक 100 मीटर मित्रांनो, 100 मीटर हे ना तुम्हाला म्हणजे प्रॉपर कसं घ्यायचं. लय म्हणजे बरेच जण मला म्हणजे विचारतात, जेवढे म्हणजे माझे सबस्क्राईब आहेत किंवा जे मला रोजचे म्हणजे लिंक देणारे जे मित्र आहेत, परिवार आहेत किंवा बाकीचे मला कमेंट करणारे आहेत. तर मी त्यांच्यासाठी मला सांगण्याचा काय उद्देश आहे की 100 मीटरसाठी ना मित्रांनो, तुम्ही ना रोजचं जे वर्कआउट तुम्हाला दाखवले हायनी झालं किंवा बाकी स्प्रिंट झालं बाकी वर्कआउट तुम्हाला म्हणजे शॉर्ट माध्यमातून तुम्हाला दाखवले. तुम्ही रेग्युलरपणे तुम्ही करावे फॉलो केले जेणेकरून तुमचा ना 100 मीटरला बरं पडेल. 100 मीटरसाठी मित्रांनो तुम्हाला लोअर बॉडी ही ह्याच महत्वाची लोअर बॉडी अप्पर बॉडी फक्त तुमची ना चेस्ट आणि बॅक मजबूत पाहिजे फक्त एवढ्या. आणि रोजचा नियमाने पुलअप मारा. पुलअप मारले की तुमची छाती इम्प्रुव्हमेंट होईल. आणि बॅक साठी तुम्ही ना ब्रँच प्रेस करा. जिममध्ये जाऊन म्हणजे ब्रँच मारा किंवा बाकी म्हणजे बॅक साठी जे काही एक्सरसाइज असेल ते करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थाईज नित्य नियमाने माझं म्हणणं काय येतं जर तुमचं 100 आउट ऑफ नाही ना ग्राउंड भरतीचं माझं म्हणणं काय येतं तुम्ही सरांकडे असतात फक्त मी काय म्हणतो ग्राउंड सुटलं तर एक तुम्ही ना 100 मीटर एक तरी ते म्हणजे तुमच्या ना एक नॉर्मल स्टेज नाही आणि दुसरा म्हणजे स्पीडने तर तुमचं 100 मीटर इम्प्रुव्हमेंट होईल. माझं म्हणणं कसं आलं तर रोज तुम्ही जर त्या स्किलवर जर काम केलं तर स्किल ते इम्प्रुव्हमेंट करणार नाही तर काही जण कसे करतात 100 मीटर एकदा बघायचं महिन्यातून आणि परत एका विषय घ्यायचा तसं तुमचं 100 मीटर होऊ शकत नाही. 100 मीटर म्हणजे असा इव्हेंट आहे मित्रांनो तुम्हाला सेकंदावर म्हणजे मिली सेकंदावर खेळायचा विषय तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे ना रोज ह्याच्याकडे तयार द्यायला लागणार. तर भरतीपर्यंत तुमचं 100 मीटर 11:50 किंवा 11:40च्या आत जर तुम्ही रोज वर्कआउटच केलं नाही तर चॅनल पाहताय स्क्रोल करून देऊन देताय ह्याच्यात उपयोग नाही मित्रांनो. स्वतःला इम्प्रुव्हमेंट केलं तर 100 मीटर मध्ये इम्प्रुव्हमेंट होणार आहे. नाही तर तुमचं 100 मीटर वाढू शकत नाही असो याची गॅरंटी मी घेतो. तर तुम्ही कंटिन्यू जर ना 100 मीटर साठी रोज म्हणजे एक स्प्रिंट मारली एक फ्लोरी आणि एक स्टेपनी तर तुमचं 100 मीटर इम्प्रुव्हमेंट होईल याची गॅरंटी. पण जर तुम्ही बऱ्यापैकी जर 100 मीटरला हेच नजर करेल
प्रतिसाद नसेल देत ते 100 मीटरला कसं काय पाहताय स्क्रोल तरी तुम्ही म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनात तरी वापरच तर नाही 100 मीटरचा माझा दिवसा तर तुम्हाला ना अजिबात इम्प्रुव्हमेंट भेटणार नाही ह्याची मी सांगतो. तर जर एखादा जर प्रामाणिक असेल आणि जो जर माझ्या रोज व्हिडिओ करून जर ते दैनंदिन वापरत रोज ते माझे शॉर्ट व्हिडिओ मधले ते वर्कआउट जर मारत असेल ना तर एक सांगतो मित्रांनो, तुमचं 100 मीटर इम्प्रुव्हमेंट होण्याची गॅरंटी मी घेतलेलीच आहे आणि 180% होणार ती ह्याची गॅरंटी मी घेतो. फक्त तुम्ही ना रोज फक्त डाईट प्रॉपर करा. वर्कआउट वर आल्यावर मित्र काय करतात, वर्कआउट वरून आले की म्हणजे लगेच झोपत येते अशी पद्धत तुम्ही करू नका. नेमकं ना वर्कआउट वरून आले की फक्त 5-10 मिनिटं फ्रेश व्हा. फ्रेश झाल्यानंतर डाईट प्रॉपर खा आणि डाईट मध्ये काही काम म्हणजे काय खातो म्हणजे जेणेकरून 100 मीटर साठी तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी 100 मीटर साठी तुम्ही ना तुमच्या डाईटला लागणार प्रोटीन कॅल्शियम हे खाण्यासाठी म्हणजे तुम्ही ना आठवड्यातून एकदा तरी म्हणजे म्हणजे आठवड्यातून एकदा तरी ना म्हणजे स्मूदी बनाना स्मूदी जी असते म्हणजे प्रोटीन शेक असतात आपल्या घरगुती मी बाहेरचं अवॉइड करतो तर घरगुती हे तुम्ही खायला चालू करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरचं खाणं जेवढं तुम्ही टाळता ना तेवढं तुमच्या 100 मीटर आणि 1600 मीटरला इम्प्रुव्हमेंट होणार आहे. जर तुम्ही नाही करू शकला तर तुमची इम्प्रुव्हमेंट काय होऊ शकत नाही. 100 मीटरला जर तुमची नाही झाली मित्रांनो तर माझ्या ह्याच चॅनलला कमेंट करा की सर माझी झाली नाही ह्याची गॅरंटी मी घेतो. पण भाई मी जे सांगितले ते जर तुम्ही तंतोतंत फॉलो केले ना तर तुम्हीच काही महिन्यांनी विचारता की सर खरंच फरक पडला. एवढंच बोलतो. धन्यवाद. कमेंट आणि